मौका मिला है उन्हें पहली रेड करने का। अब वॉक लाइन को पार करने में कामयाबी हासिल होती है क्या, वो की है तो शायद डिफेंस को मिलाने का प्रयास है पहली ही रेड में, तो फेक अटेम्प्ट जरूर दिखाई देंगे, पर किस प्रकार की ये मैच होगी वो अब थोड़ा सा संभ्रम में हम भी है, क्योंकि जिस प्रकार का खेल दोनों ही टीम का है, बड़े काबिल के तारीफ दोनों ही टीम है। जय भवन टीम कडून स्वतः कॅप्टन लीडिंग रायडिंगसाठी आलाय, राईट टू लेफ्ट अशा पद्धतीच्या क्रमांक 3 वर नवतरुण कारावी वर्सेस विघ्नहर्ता शहापूर। मैदानाचा ताबा घ्या, नवतरुण कारावी वर्सेस विघ्नहर्ता शहापूर। मैदान क्रमांक 2 वर चला पांढरदेवी रायगड वर्सेस मोरिया नागाव, आणि मैदान क्रमांक 4 वर चला नूतन हुंडाई ढेर वर्सेस वादळ खारीकवाडा। मैदान क्रमांक 4 वर चला नूतन हनुमान ढेर विरुद्ध वादळ खारीकवाडा मुरू, आणि मैदान क्रमांक 2 वर पांडवादेवी रायवाडी मोरिया नागाव। मैदान क्रमांक 3 वर नवतरुण कारावी विघ्नहर्ता शहापूर दुसऱ्या फेरीचे सामने आहेत। च्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही सूचित करतोय, फक्त 14 सबस्क्रायबर्स बाकी आहे, 14 रिमेनिंग। 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी 14 बाकी आहे, तर इथे मात्र चांगला डिफेन्स आढावा जय भवानी वाशी पेंट संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला, नव्हे तर बेली संघाचा एक गुण या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जोडला जातो। 5चा डिफेन्स आहे, बोनस मागे असणार आहे जय भवानी पेंट संघाच्या या रायडरसाठी जर्सी नंबर 7 चांगला आहे, परंतु अजून चांगला फुटबॉल अपेक्षित असणार आहे, कारण नवेकर बेली हा एक अनुभवी संघ आहे। अलिबाग तालुक्यामध्ये या संघाचं नाव मोठ्या अग्रगण्याने घेतलं जातं, असा नवेकर बेली संघ आपण एका बाजूला पाहते। मैदान क्रमांक 1 वर अलिबाग वर्सेस पेण अशा पद्धतीचं हे बॅटल आहे, समसमान गुणांचं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते। जर्सी नंबर 3 समीर, ओनली 9 रिमेनिंग। फक्त 5 रिमेनिंग आहेत। BeansCricket.in चे 1 लाख सबस्क्रायबर फक्त 4। चला आता तुमचे मोबाईल तुम्ही बाहेर काढायचे, फक्त 4 बाकी आहे, 3 बाकी आहे। BeansCricket.in च्या माध्यमातून प्रेक्षकांना विनंती असेल मैदानाच्या प्लीज बाहेर जायचं। ओनली 2 रिमेनिंग, 1 लाख सबस्क्रायबर BeansCricket.in च्या माध्यमातून। चला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आता सबस्क्राईब करायचं आहे। आणि तन्मय पाटील मल्ल्याण या सर्वांना आम्ही इन्व्हाइट करतो, आमच्या मंचावर यायचं आहे, तुमचा यथोचित मानसन्मान इथे केला जाणार आहे। अभिजित पाटील, संजू राठोड, दीपक शहाबाजकर आणि तन्मय पाटील मल्ल्याण या माजी खेळाडूंचा इथे यथोचित मानसन्मान केला जाणार आहे। संजय सर, मैदान क्रमांक 1 वर आपण आहोत, ज्या पद्धतीची गर्दी दाटून आलेली आहे, खऱ्या अर्थाने या मॅचची या ठिकाणी उत्सुकता, या स्पर्धेची ज्या पद्धतीची इंटरेस्टिंग बाब आहे ती सर्व काही आपल्याला जाणून घ्यायची जात आहे, आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या कबड्डी स्पर्धेला 4 लावण्यासाठी आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। मैदान क्रमांक 3 वर विघ्नहर्ता शहापूर संघ इथे उपस्थित झालेले पंच मैदान क्रमांक 3 वर चला। अंपायर्स चला टॉस करून घ्या। मैदान क्रमांक 3 वर दोनही संघ तिथे उपस्थित आहेत। रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत, त्यामुळे पंच चला कोऑपरेट करा, तुमचं सुद्धा कोऑपरेशन फार गरजेचं आहे। आता तुम्ही मैदान सोडायचं नाहीये, कारण आपल्याला एका निरंतरतेने एका कोणताही अडथळा न आणता या स्पर्धा आता पूर्ण करायच्या आहेत। आता दुसऱ्या फेरीचे सामने चालू झालेले आहेत, त्यामुळे दक्षता खेळाडूंनी सुद्धा घ्यायची आणि प्रेक्षकांनी सुद्धा घ्यायची, आणि त्याच वेळेला अंपायर्सने सुद्धा घ्यायचे आहे। मैदान क्रमांक 2 वर शेवटचा आणि अंतिम पुकार पांडवादेवी रायवाडी आणि मोरिया नागाव
पांडवादेवी रायवाडी मोरिया नागाव शेवटची 2 मिनिटं तुमच्यासाठी असतील. दोनही संघ उपस्थित नसतील तर दोनही संघांना बाद केलं तर काही हरकत नाही, कारण प्रयत्न फार गरजेचा आहे. पांडवादेवी रायवाडी मोरिया नागाव अलिबाग तालुक्यातीलच संघच आहेत, त्यामुळे तुम्ही इथे लवकरात लवकर उपस्थित व्हाल अशी आम्ही आशा बाळगतो. मैदान क्रमांक 1 वर आपण जातोय. जय भवानी वाशी पेन संघाकडून अप्रतिम डिफेन्स कॉम्बिनेशन टॅकल टीम जय भवानी वाशी पेन. नव्हे तर बेली संघ थोडासा अडचणींचा सामना करते पहिल्या हाफ मध्ये. ज्या खेळाडूकडे फुटवर्क आहे, एक्सपिरियन्स आहे, पाटला जय भवानी पेन संघाकडून जर्सी नंबर 7 2चा डिफेन्स सुपर टॅकल इचॉन. एका खेळाडूला पकडा आणि 2 गुण मिळवा अशी नामी संधी आलेली आहे. चला मैदान क्रमांक 2 वर पांडवादेवी रायवाडी आणि मोरिया नागाव. पांडवादेवी रायवाडी मोरिया नागाव मैदान क्रमांक 2 कडे चला. मैदान क्रमांक 1 वर दिला 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 एक बाद झाला. 3 points for team नवीन. निलेश पाटील दादा कुठे प्रेक्षकात असतील तर त्यांनी मंचावर यायचं आहे. निलेश पाटील बामणकर मैदान क्रमांक 2 कडे चला. मोरिया नागाव संघ उपस्थित आहे. पांडवादेवी रायवाडी संघाला शेवटचा 1 मिनिटाचा अवधी आले. ओके, थँक्यू सो मच. चला पंच मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. अंपायर्स कोऑपरेट करा. मैदान क्रमांक 2 वर अंपायर पंच मैदानाचा ताबा घ्या. चला पास करून घ्या. बघा, ज्या ज्या खेळाडूंची मॅच झालेली आहे ना त्या खेळाडूंनी मैदानाच्या बाहेरून मॅचेस पाहायच्या आहेत. त्या प्रेक्षकांना आम्ही वारंवार या ठिकाणी विनंती करतो, जे मैदानामध्ये आलेले आहेत एकतर ते उभे राहतात आणि खाली सुद्धा बसत नाहीये. त्यामुळे आमच्या महिला वर्गाकडून कंप्लेंट्स येत आहेत की त्यांना मॅचेस पाहायला मिळत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी आहेत. तर सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतोय, एकतर तुम्ही मैदानात आलात तर खाली बसून मॅचचा आस्वाद घ्या, अन्यथा मैदानाच्या बाहेर जाऊन बॅरिकेशनच्या बाहेरून त्या मॅचेस पहा. जर तुम्हाला तिथून सुद्धा दिसत नसेल तर ड्रीम्स क्रिकेट टायटिंगचं चॅनल ओपन करा आणि त्या चॅनलवरून तुम्ही मॅच पाहू शकता. मैदान क्रमांक 1 वर चालू सामना होतो. जय बजरंग बेली वर्सेस जय भवानी वाशी पेन. हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी शिवाई बांधव वर्सेस जय हनुमान साठी आपण काय करायचं. मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना पांडवादेवी रायवाडी वर्सेस मोरिया. चारही मैदानावरील 8 संघांना निमंत्रित करतो. 1 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी शिवाई बांधव वर्सेस जय हनुमान साठी आपण काय करा. 2 साठी जय हनुमान आपण तयार राहा. तर 4 साठी जय हनुमान सहानुभूती आपण तयार राहायचं. अशा 8 व्यासपीठावर देखील मान्यवर आहेत महिला वर्गात, त्यांना देखील 4ही मैदानावरील कबड्डी स्पर्धेचा आनंद मिळाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपलं सहकार्य खूप महत्वाचं आहे. जे दरवेळेला आपल्या माध्यमातून आम्हाला सहकार्य मिळत असतं ते आज देखील या ठिकाणी मिळालं पाहिजे. मात्र या ठिकाणी माफक अपेक्षा आपल्या समोर आम्ही व्यक्त करतो. सामना पाहतो तो जगद्रंग बेलीपासून जय भवानी वाशी पेन या 2 संघांमध्ये मात्र सुरुवात होणार आहे. अर्धा नगरीय विनोदची मॅच. चला मैदान क्रमांक 2 मात्र त्या ठिकाणी
सुरू करायचं. मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी सामना पाहतोय पांडवादेवी रायवाडी वर्सेस मोरिया नागाव. त्यानंतर जहरमान उचाडे वर्सेस ओंकार विष्णू आपण देखील पाहतो. अच्छा रे बोनस पण ना अड्डी बोनस पण दिला. निश्चितपणे जय भवानी वाशी पेठ या संघावर मात्र येऊन पडलाय सूरज. आता मात्र सूरज सालावकर चढण्यासाठी या ठिकाणी येतोय. खूप उत्तम चढाई पात्र म्हणून आपल्या संघासाठी अनेक वेळेला खेळ करणारा सूरज आज मात्र खूप दिवसानं या ठिकाणी आपला खेळ या मैदानावर करत असताना पाहतो. कारण आज मुख्य टीममध्ये अनेक मोहरे अर्थात बजरंग बेदीची या ठिकाणी अनुपस्थित असताना आपण पाहतोय. मात्र आज जबाबदारी सूरज असेल भूषण असेल तर निश्चितपणे या खेळाडूंवर मात्र नक्कीच आज आपण पाहणार आहोत. मात्र ही जबाबदारी त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाणार नाही. एक पेठ तालुक्यातील महाबलाढ्य संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातो असा संघ म्हणजेच जय भवानी वाशी पेठ या ठिकाणी विजय पात्र ठरणार. कदाचित चारी मुंड्या चित केला जाणार असे दोनही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. परंतु पाहायचा पुढील खेळ मैदान क्रमांक 2 वर देखील आपण प्रशांत जाधव या खेळाडूला पाहतोय. रायगड जिल्ह्यातील एक नामांकित कबड्डीच्या चढाई बाजारांमध्ये ज्याचं अग्रस्थानी आपण नाव पाहतो असा प्रशांत जाधव अर्थात मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी खेळ करताना पाहतो. तर मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना पांडवादेवी रायवाडी वर्सेस मोरिया नागाव अशा या दोन संघांमध्ये आपण खेळत असताना पाहतो. पण मित्रांनो मैदान क्रमांक 3चा जरी आपण विचार केला तर त्या ठिकाणी नवतरुण कारावी हा संघ पेठ तालुक्यातील आहे. तर विक्रमता शहापूर अर्थात अलिबाग तालुक्यातील आहे. अर्थात त्या ठिकाणी नवतरुण कारावी हा देखील एक नामांकित संघ पहिल्या टॉप 10 मध्ये निश्चितपणे नवतरुण कारावी हा संघ देखील त्या ठिकाणी आपली भूमिका मांडत असतो. आणि आज मात्र बेलकडीच्या क्रीडांगणावर कशा पद्धतीने या ठिकाणी खेळ करणार अशा मात्र आहे आपल्या हितचिंतकांना. आणि अनेक नवतरुण कारावी त्या संघाचे हितचिंतक अर्थात अलिबाग तालुक्यामध्ये देखील आहे या विभागामध्ये देखील आहे. नक्कीच खेळाला प्राधान्यक्रमाने या ठिकाणी खेळावर प्रेम करणारे अनेक चिंतक आहेत जे आज मात्र स्पर्धा पाहण्यासाठी मात्र आले. तर मैदान क्रमांक जर आपण 4चा विचार केला तर त्या ठिकाणी नूतन मंडळावर अगदी बाजूचा संघ आहे. तर प्रतिस्पर्धी संघ आहे वादळ खारीकवाडा मुरुड. वादळ खारीकवाडा मुरुड हा देखील रायगड टॉप संघ आहे. अनेक वेळेला बक्षिसात पात्र ठरणारा संघ आहे. कळवली येथील कबड्डी स्पर्धेमध्ये देखील खऱ्या अर्थानं द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला वादळ खारीकवाडा संघ. अनेक बक्षिसे या सत्रामध्ये देखील वादळ खारीकवाडा या संघाने मात्र मिळवले आहे. अर्थात आपल्या कर्तृत्वावर विश्वास पाहिजे मित्रांनो. अनेक कर्तबगार खेळाडू या ठिकाणी आपला खेळ मात्र करत असताना पाहतोय. एकसाठी पुन्हा एकदा आपण येतोय मैदान क्रमांक 1 वर बजरंग बेदी वर्सेस जय भवानी वाशी पेठ समीर पाटील चढाईसाठी मात्र येतोय. पाहायचा खेळ अर्थात या दोन संघांमध्ये जय बजरंग बेदी वर्सेस जय भवानी वाशी पेठ खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा आणि असेच खऱ्या अर्थानं आवड जोपासण्यासाठी सवड काढून आलेला माझा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग मोठ्या उत्सुकतेने ही कबड्डी स्पर्धा मात्र पाहतो. अरे मला माझा हे ग्राउंड कोणते जातात हे ग्राउंड जातात भाविक क्रीडा मंडळ बेलकडेचे माजी खेळाडू अभिजित पाटील कुरू, संजू राठोड कुरू, दीपक शहाबाजकर नागाव आणि वाशी पेठ संघ आपण पाहतोय. मैदान क्रमांक 2 वर पांडवादेवी रायवाडी आणि मोरिया नागाव संघ आपण पाहतोय. मैदान क्रमांक 3 वर कारावी आणि शहापूर आपण पाहतोय आणि खारीकवाडा दुर्ग ठोवर असा सामना आपण पाहतोय. मैदान क्रमांक 1 वर आपण आल्यानंतर पाहतोय जय भवानी ठोवर या झालेल्या सामन्यामध्ये खारीकवाडा संघाने 13 गुणांनी तो सामना जिंकलेला आहे. विजय संघाचं अभिनंदन. मैदान क्रमांक 4 वरील मैदान क्रमांक 4 वर पुढे होणारा सामना चिन्मादेवी कुरुळ विरुद्ध जय हनुमान सहानुभूती. शेवटचा आणि अंतिम पुकार मैदान क्रमांक 4 साठी चिन्मादेवी कुरुळ विरुद्ध जय हनुमान सहानुभूती. दोन गुणांची आघाडी आणि 2 गुणांची पिछाडी असलेले दोनही संघ या ठिकाणी आपण प्रत्यक्षदर्शी पाहतोय. सुयोग सालावकर मात्र चढाईसाठी येतोय तर रायगड जिल्ह्यातील नामांकित खेळाडू अशा अनेक खेळाडू या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जो आपला खेळ मात्र या मैदानावर मात्र व्यक्त करणार.
मैदानावर मात्र आपला खेळ आपल्या समोर मात्र मांडणार आणि खऱ्या अर्थानं अनेक हितचित पदांची शाबासकी मात्र मिळवणार. पाहायचंय सामना संपायला शेवटची 5 मिनिटे आणि अजून देखील 2 गुणांची आघाडी आपण बजरंग बेदी या संघाकडे पाहतो. पूर्ण होणार पुढच्या पिढीचा पात्र संघ जो खऱ्या अर्थानं या मैदानावर आपला खेळ खूप चांगल्या पद्धतीने करणार आणि गुणांची आघाडीमध्ये मिळवणार तो संघ निश्चितपणे पुढच्या फेरीमध्ये म्हणजेच क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश पात्र ठरणार. दुसरी फेरी असल्या कारणानं त्या ठिकाणी प्री क्वार्टरची फेरी आहे. तिसरी फेरी ही निश्चितपणे क्वार्टर फायनलची फेरी असणार आहे. समीर पाटील चढाईसाठी 2 गुणांची आघाडीमध्ये या ठिकाणी कायमस्वरूपी ठेवणार की अजून अडवणार की कदाचित या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ म्हणजे जय भवानी वाशीपेठ हा प्रतिस्पर्धी संघावर मात करण्यासाठी पुन्हा एकदा आपले आक्रमक प्रयत्न मात्र करणार का असे काहीशी अनेक प्रश्न हितचितपदांच्या मनामध्ये निश्चितपणे घर करत असताना इथे मात्र समीर पाटील यशस्वी ठरणार चांगला म्हणून समीर पाटील मध्ये या ठिकाणी येतो. एक अनुभवी खेळाडू म्हणून समीर पाटील या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. अनेक वेळेला अनेक स्पर्धांमध्ये एक चांगली भूमिका नेहमीच आपण समीर पाटीलच्या माध्यमातून पाहिली किंवा त्यांनी मांडलेली देखील पाहिली आणि आता मात्र या संघामध्ये प्रत्यक्ष आपला खेळ व्यक्त करत असताना आता मात्र 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला वाशीतील खेळाडू इथे मात्र अगदी रिक्त हस्ते स्वतःच्या प्रांगणामध्ये परत असताना आपण पाहतो. इकडे सुद्धा आपण पाहतो मैदान क्रमांक 2 साठी आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे आदरणीय विठ्ठल पाटील सर म्हणजेच VR पाटील सर अर्थात निवृत्त शिक्षक आहे. ज्ञानदानाचं पवित्र कार्य ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं अनेक विद्यार्थी ज्यांच्या अध्यापनाच्या माध्यमातून घडले असे आदरणीय VR उलटा टाकायला जाते उचेडे 2 वर आहे नाही चाल ना रायवाडी आणि 4 वर देखील दोनही संघ त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण पाहतो मैदान क्रमांक 4 वर चितवाडी पूर्वसी जहानमान सहानुभूती हा सामना त्या ठिकाणी मैदान क्रमांक 4 वर खेळला जातोय. दोनही संघ अर्थात 4 वर उपस्थित झालेले आहेत. सामनाधिकारी आपण गेलात का मैदान क्रमांक 4 वर सामनाधिकारी आपण चला आणि लगेचच तो सामना मात्र सुरू करायचा आहे. निश्चितपणे आतापर्यंत मैदान क्रमांक 1 वरील दोनही सामन्यामध्ये आपण पाहतो मित्रांनो जर पांडवादेवी रायवाडी हा संघ यावर्षीच्या या सीझन मध्ये पाहिला तर जवळपास 5 ते 6 फायनल पुढे बघा 3 वर 4 वर स्कोर सामनाधिकारी पाहिजे का मधलं पब्लिक काढायचं आहे का ओके. चला मित्रांनो मैदान क्रमांक 1 आणि 4 च्या मध्ये जे प्रेक्षक आहेत 1 आणि 4 च्या मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी प्लीज आत्ताच बाहेर पडा बाजूला व्हा. विनंती स्वयंसेवक आपण मैदान क्रमांक 1 आणि 4 च्या मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी बसून तरी घ्या किंवा मागे तरी थांबला तरी बरोबर प्लीज पण तो उभे राहू नका पण तुम्ही स्वतः त्रास करून घेऊ नका मागे थांबा ना तिकडे ग्रीन नेटवर आपण बसून घ्या. चांगल्या पद्धतीनं मैदान क्रमांक 1 2 3 4 4ही मैदानावरील आपल्या सामने चांगल्या पद्धतीनं पाहत आहे. फक्त आपण प्रामाणिकपणे बसून त्या ठिकाणी कबड्डी स्पर्धा पाहणं गरजेचं आहे ते आपण लक्षात घ्या आणि आपण प्लीज बसायला हरकत नाही आपण बसून घ्या. अभिजित बसवा ना आता आम्ही सांगतो आता तुम्ही तुमचं काम करा. अनिल पाटील यांना विनंती आहे की जे पक्ष जेवायचे असतील त्यांनी कृपया त्यांना जेवणाच्या ठिकाणी पाठवायचं आहे कारण जे लोक जेवण बनवतात विनोद नाईक आणि कंपनी त्यांना सुद्धा कबड्डी बघायला इकडे यायचं आहे. तर कृपया अनिल पाटील तुम्हाला विनंती आहे जे कोण जेवायचे लवकर जेवायला जायचं. विनोद नाईक यांनी या ठिकाणी एकदम उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. क्रीडा मंडळ बोलकरे यांच्याकडून आम्ही तेव्हा फॅसला रेडी मैदान क्रमांक 25 नवतरुण कारावी आणि विज्ञान शापूर या दोन संघामध्ये झालेल्या सामन्यामध्ये नवतरुण कारावी संघ 16 गुणांनी विजयी झालेला आहे. विजय संघाचं अभिनंदन आणि जय बजरंग रोहा आणि गावदेवी वावे मैदान क्रमांक 3 साठी चलायचं आहे. जय बजरंग रोहा गावदेवी वावे मैदान क्रमांक 3 साठी चलायचं आहे. मैदान खाली आहे मैदान क्रमांक 3 चा ताबा टाइम घे
मी सरपंच संजय पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपले समालोचक म्हणून काम करत असलेले आणि आपल्या मंडळावर सतत त्यांचं प्रेम असणारे संजय गोविंद